आज तारीख आहे 1 नोव्हेंबर 2025, वारे शनिवार आणि सकाळचे आत्ता 11:20 झाले. आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे की आपण आत्ता समाजात काय चालू आहे किंवा आपण कुठे आहोत किंवा आपल्या अडचणी काय आहेत किंवा आपले प्रॉब्लेम्स काय आहेत जे मला काही अनुभवायला येतात त्याबद्दल मी आता बोलणार आहे आपल्याजवळ. काल रात्री मला 10:17 एक फोन आला की काका आमच्या आजीना देवाज्ञा झालेली आहे, तर आपण वैकुंठ यात्री या संस्थेच्या मार्फत त्या ह्याला अंत्यविधीला किंवा ह्याला सगळ्यांच्या मदतीला जातो. तर त्याप्रमाणे मी त्यांना विचारलं की दादा कुठे यायचंय किंवा काय यायचंय, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही डायरेक्टली वैकुंठात या, आम्ही तिकडेच येतोय. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि त्यांनी सांगितलं की काका साधारण 11:30 वाजता तुम्ही तिथे या. ठीक आहे, मी सुरेंद्र किंवा बाकीच्या व्हॉलेंटियर्सना किंवा ह्यांना फोन केला तर ते काही जण हॉस्पिटलला होते. तर म्हणजे 2 जण आम्ही निघालो. रात्री 11:30 वाजता आम्ही वैकुंठात पोचलो. तर जी ॲम्ब्युलन्स आली त्या ॲम्ब्युलन्समधून त्या 2 व्यक्तींनी बॉडी उतरवली आणि तिथे फक्त एकच व्यक्ती हजर होती. म्हणजे हे मला खास करून सांगायचं आहे की ब्राह्मण पोट शाखामध्ये आपण कुठे चाललोय ह्याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. की शेजारी, मित्र, आप्तेष्ट काय, एक तर पहिली गोष्ट आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे. दुसरी गोष्ट नातेवाईक किंवा पाहुणे मंडळी ही बाहेर गावी आहेत किंवा त्यांना शॉर्ट टर्म मध्ये येणं शक्य नाहीये. किंवा तिसरी गोष्ट कोणाकडे वेळच नाहीये. आणि चौथी गोष्ट जाणं येणं पण कमी झालेलं आहे. मी चूक कोणाचीच म्हणत नाहीये, परंतु सध्या जाणं येणं फार कमी झालंय आणि ह्याच्यावर आपण प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे की अशी काही दुःखद घटना झाली तरी सुद्धा कोणाकडेही वेळ नाहीये. ही समाजाला विचार करण्यासाठी आत्ता ही वेळ आलेली आहे की आपल्या एखाद्या आजी किंवा एखादे आजोबा गेले तर 4 माणसं पण नाहीयेत का, तर मी आणि सुरेंद्र जोशी आम्ही दोघेच होतो. कारण आम्हाला वाटतं की बाकी कोणीतरी मंडळी तिथे आलेली असतील, पण ठीक आहे, दुर्दैवाने कोणी नव्हतं, आम्ही दोघंच होतो. त्यानंतर मग अजून दोघांना बोलवलं किंवा बाकीच्या सगळ्या पुढच्या गोष्टी पूर्ण झाल्या. पण एखादी व्यक्ती गेल्यानंतर फक्त एकच व्यक्ती त्या घरातली येत असेल किंवा इतकं जाणं येणं कमी असेल तर आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे मला खास करून ब्राह्मण पोट शाखातील सर्व मंडळींना माझी कळकळीची नम्र विनंती आहे की आपण याच्यावर आवर्जून विचार करायला पाहिजे. आपण याच्यातून काहीतरी शोध बोध घेणं गरजेचं आहे आणि आपण ह्याच्यावर खूप मनापासून चिंतन करणं गरजेचं आहे. एवढं एकच वाक्य सांगेन, मला कोणालाही काही बोलायचं नाही किंवा कोणालाही दोष द्यायचा नाही किंवा कोणाची चूकही काढायची नाही, परंतु आपण कुठे चाललो आहोत आणि आपण आता कुठल्या वळणावर आहोत, प्रत्येक ठिकाणी आपल्या अडीअडचणी काय प्रॉब्लेम्स आहेत याबद्दल आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि याच्यावर एकच वाक्य मी सांगेन किंवा एकच वाक्य मला बोलावं असं वाटतंय की युनिटी कम्स विथ सिक्युरिटी अँड प्रॉस्पेरिटी. एवढं एकच वाक्य मला सांगायचंय, युनिटी कम्स विथ सिक्युरिटी अँड प्रॉस्पेरिटी. तर ह्याच्यावर आपण सर्वांनी विचार करा. आणि समजा कोणाला काही अडचण आली, कोणा आजी आजोबांना जर का देवाज्ञा झाली, काही अडचण असेल तरी तुम्ही आम्हाला फोन करू शकता वैकुंठ यात्रेला. मी स्वतः केळकर काका बोलतोय. माझा फोन नंबर आहे 9421630858 हा नंबर आहे. आणि दुसरा सुरेंद्र जोशी म्हणून त्यांचा नंबर आहे, सुरेंद्र सरांचा 8275. सुरेंद्र नंबर काय, 8275395735. या 2 नंबरवर तुम्ही कधीही फोन करू शकता. एनी टाइम तुम्ही फोन करू शकता. 24 तास आमचे फोन सुरू आहे. ओके, थँक्यू.